कुर्डुवाडी मुरुम प्रकरणी कायदेशीर कारवाई झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे। निवेदन आणि वस्तुस्थितीमध्ये खूप अंतर असतं, अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले असंही ते म्हणाले। संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवलेला आहे असंही फडणवीसांनी सांगितले। या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे। खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते। अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात, त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो, मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं। मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाही आहे, खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात। त्यामुळे या संदर्भात आता अजितदादांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे। सध्या तरी एवढंच मला असं वाटतं पुरेसं आहे। तर कुर्डुवाडी मुरुम प्रकरणी कायदेशीर कारवाई झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे। याच प्रकरणी काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी या संदर्भातले आदेश देताना त्यांचा एक व्हिडिओ कॉल होता, फोन कॉल होता, त्या संदर्भातला काही बातम्या व्हायरल झालेल्या होत्या आणि त्यानंतर या संदर्भातली ही माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे।